इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार। कभी लगता है कि खबरों की दुनिया सिर्फ विवाद और आरोपों के इर्द गिर्द घूमती रहती है, लेकिन सच ये है कि समाज में बहुत कुछ अच्छा भी हो रहा है। और जब कोई मीडिया संस्थान इन अच्छे कामों को पहचानता है तो उम्मीद की जाती है कि उज्जवल भी होगी। दोस्तों, इंडिया अब तक समाचार ने हाल ही में अपने 23 साल पूरे किए हैं और अब 24वें वर्ष में प्रवेश किया है। इस मौके पर 9 अगस्त को क्रांति दिवस और हमारे स्थापना दिवस के अवसर पर एक छोटा सा मगर सार्थक कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में हमारे साथ मंच पर कई विशिष्ट अतिथि मौजूद थे। जलगांव जिले के विधायक राजू मामा भोले, जिले के पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, बंगाली गोल्ड की संचालिका सुरेखा बंगाले और भाजपा नेत्री केतकी पाटिल। मंच पर केवल भाषण नहीं हुए, बल्कि समाज में चुपचाप काम कर रहे उन 6 बेहतर चेहरों को पहचाना गया जो समाज में एक दिशा दिखा रहे हैं। उन्हें शाल और अवार्ड देकर सम्मानित किया गया। ये सम्मान सिर्फ एक व्यक्ति का नहीं था, बल्कि उन मूल्यों का था जो इंसानियत को आगे बढ़ाते हैं। विधायक राजू मामा भोले, डॉक्टर महेश्वर रेड्डी और डॉक्टर सुरेखा बंगाले ने अपने विचार रखते हुए इंडिया आप तक न्यूज की सराहना की और कहा कि ऐसे प्रयास ही समाज में सकारात्मक ऊर्जा का संचार करते हैं। मी माझ्या बंधू भगिनींना नमस्कार करते आणि आप तकची टीम आणि आनंद शर्माजींचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला चीफ गेस्ट म्हणून मला सन्मान दिला, इथे बोलवलं म्हणून त्यांचे खूप खूप आभार। आणि आज आनंद शर्माजींचा आवाज एवढा तडफदार आहे आणि मी त्यांना आधी येताबरोबर म्हटलं तुमचा आवाज एवढा तडफदार आहे की प्रत्येकाचं तुमच्या आवाजाचं प्रत्येकावर इम्प्रेशन पडतं। आणि हा लाईट बेरर जो सन्मान आहे हा म्हणजे समाजासाठी नुसता सन्मान नाही तर समाजाला प्रेरणा देणारा सन्मान आहे। हा स्वतःसाठी तर आपण नेहमी चांगलं काम करत असतो, पण दुसऱ्यांसाठी काम करणं म्हणजे ही खूप खूप मोठी गोष्ट आहे। त्याच्यासाठी स्वतःचं मन खूप मोठं करावं लागतं, तेव्हा आपण दुसऱ्याला मदत करू शकतो। म्हणून माझ्या मते हा सन्मान मिळणं म्हणजे समाजासाठी आणि ज्यांना हा सन्मान मिळाला त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि आनंद शर्माजींनी हा उपक्रम वर्षानुवर्ष चालू ठेवावा आणि समाजाला याची प्रेरणा द्यावी आणि जास्तीत जास्त लोकांना पुरस्कृत करावं, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित आदरणीय जलगावचे आमदार श्री राजू मामा भोले साहेब, मिसेस बेंगाले मॅडम, आनंद शर्माजी आणि इथं उपस्थित सर्व मान्यवर, आजचं सर्व सत्कार मूर्ती। सर्वप्रथम आनंद शर्माजीला 23 सक्सेसफुल इयर्स तुम्ही कंप्लीट केलेलं आहे, त्याच्याबद्दल माझ्याकडनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स। मी याच्यापूर्वी मुंबईला बी काम केलं होतं सर, माझ्या झोनमध्ये म्हणजे असं 2-4 स्टुडिओ होतं, म्हणजे मेन स्टुडिओचं हेडक्वार्टर्स, ते त्यांचं हेडक्वार्टर्स देखील पाहिलं त्यांनी। या जेवढं मोठा त्यांनी स्टुडिओ बनवलं त्याच्यापेक्षा याचं मुंबईच्या स्टुडिओपेक्षा काही कमी नाही बनवलं। खूप मोठा स्टुडिओ, खूप मोठा सेटअप तुम्ही तयार केला इथं। मी इथं आले होते म्हणजे मी एक्सपेक्टच केलेलं नाही म्हणजे एवढं मोठा सेटअप आपल्याकडे असतील। आणि त्यांचं एक दोनदा वेबसाईटवर काही लिंक पाठवल्यानंतर मी पाहिलेलं आहे त्यांचं ऑलमोस्ट जे मोठ्या स्टुडिओमध्ये जे टेक्नॉलॉजी आहे, AIचं अँकर, म्हणजे आता अँकरच लागत नाही, त्यांना स्क्रिप्ट दिल्यानंतर स्क्रिप्टही द्यायचं गरज नाही। आजकाल ChatGPTमध्ये तुम्ही फक्त कीवर्ड दिलं, बाकी ते पूर्ण स्क्रिप्ट ते तयारी करतात, ते फीड केलं की AI पूर्ण अँकर। म्हणजे उद्या भविष्यात कदाचित म्हणजे एवढं तुम्ही टेक्नॉलॉजी आणताय तुमचंच रोल कमी संपून जाईल, तुम्ही काय रोलच राहणार नाही, ती बी लक्षात घ्या। आणि आता आज तुम्ही खूप सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे, म्हणजे खरंच तुम्ही जे काही अवॉर्ड दिलेला आहे, म्हणजे अवॉर्ड देत असताना म्हणजे आपल्याला डेफिनेटली थोडीफार पब्लिक लाईफमध्ये सर्वकडे फिरल्यानंतर समजते ह्यांना अवॉर्ड कशामुळे भेटलेला आहे, आम्हाला तेवढा अंदाज लावता येत आहेत। बाकी कुठे काय अवॉर्ड फंक्शनला गेले कशामुळे यांचा कुठून कुठे काय झालं असतील, कोण म्हणजे त्यांच्यामध्ये अवॉर्ड भेटण्यासाठी कोणाचं इन्फ्लुएन्स कुठे लागलं असतील, थोडा अंदाज लागणं शक्य होते। बट आजचं तुम्ही जे काही निवडलेलं आहे खरोखरच म्हणजे मनापासून तुम्ही मला अभिनंदन करण्यासारखा विषय आहे। मला चंद्रशेखरजी आधीपासूनच माहिती आहे त्यांनी काय चांगलं काम करतायत, मी इतरांकडून ऐकलेलं आहे, बाकी लोकांच्याबद्दल मला माहिती नव्हतं।
बट आत्ताही मला अभिमान वाटते म्हणजे अशा चांगला लोक आणि असं प्रेरणादायक लोकांमध्ये आम्ही असतं आणि अशा लोकांना तुम्ही रिकग्निशन देत आहेत आणि अशा लोक आहेत ज्यांचं काम बघून आपल्याला इतर लोकांना देखील प्रेरणा मिळेल. आम्हाला देखील म्हणजे कधीकधी अशा लोकांचं आठवून आल्यानंतर आम्हालाही प्रेरणा भेटतात. म्हणजे अशी परिस्थितीमध्ये असून एवढ्या सॅक्रिफायसेस करतात. अशी सॅक्रिफाईस करणाऱ्या लोकांमध्ये समाजामध्ये आहेत आणि चांगले लोक देखील समाजामध्ये आहेत. आपल्याला विश्वास वाटते आणि प्रेरणा देखील कामात आणि दैनंदिनी कामामध्ये पण प्रेरणा भेटतात. आणि डेफिनेटली त्यांना असं वावाड दिल्यामुळे प्रेरणा त्यांना देखील भेटतात. त्यांनाही प्रोत्साहन वाटेल, त्यांचंही रिकग्निशन होईल. अजून चांगलं काम करण्याच्यामध्ये त्यांना स्वतःला देखील डेफिनेटली अजून चांगलं काम करण्यामध्ये प्रोत्साहन मिळणारच आहे. आणि आणखीन जे इतर लोक आहेत म्हणजे ज्यांना मनापासून त्या इच्छा असतात की चांगलं काम करावा, समाजासाठी करावा, बट त्यांना एक दिशा नाही आहे, अशा लोकांना देखील म्हणजे असं जे न्यूज झाल्यामुळे आणि लोकांना सर्वांना माहिती पडल्यामुळे म्हणजे डेफिनेटली त्यांनाही म्हणजे जे कोणाला मनात इच्छा आहेत काम करायचं त्यांनाही प्रेरणा भेटतील आणि अशा रास्ता आहेत, या दिशेनं आपल्याला काम करू शकतं. आणि जरी ऑलरेडी ही लोक काम करत असतील त्याच्यासोबत आपल्याला जोडता येईल असेही देखील डेफिनेटली समाजाला डेफिनेटली चांगला समाज बनण्यामध्ये या ज्या अवॉर्ड फंक्शन आहे डेफिनेटली उपयोगिता ठरणार आहे. आज रक्षाबंधनचा दिवस आहे आणि स्टेजवरती दोन्ही भाऊ बहीण दोघं एक योगायोगानं एका स्टेजवरती दिसत आहेत आणि सर्व लोकांना इथं उपस्थित सर्व लोकांना रक्षाबंधनाचं पण माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज सकाळी माझ्याकडं एक छोटा फंक्शन झालं होतं, त्या फंक्शनमध्ये देखील मी उल्लेख केलं होतं रक्षाबंधनचं मेन उद्देश आहे म्हणजे भाऊ, म्हणजे आता इकडं जे भाऊ बसल्यासारखं म्हणजे आता शेजारी राहणारे भाऊ खूप कमी आहे. माझी पण बहीण आहेत 1000 किलोमीटर लांब आहेत. मी रोजचं जे भावांनी जे काही करायचं असतं जबाबदारी आहे ती सर्व जबाबदारी मी काही करत नाही. म्हणजे त्यांच्या भावाची जबाबदारी काय असते, कष्ट सुख आणि त्यांना कुठल्या अडचण आले की म्हणजे त्यांना सर्व गोष्टी बघायचं असतं आणि दैनंदिनी कामामध्ये खूप काही त्यांच्या जबाबदारी असतात. अशी जबाबदारी मी पार पडत नाही. तशी जबाबदारी जे तुम्हाला लोकलमध्ये दररोज असणारे पोलीस आहेत म्हणजे तुम्हाला पोलीस जवळपास असतात. तुम्हाला एक कॉल केल्यावर आपल्या घरी येऊन म्हणजे तुमचं कष्ट सुख विचारतात आणि तुमचं जे काही अडचण असतील दूर करायचं मनापासून आपल्याला प्रयत्न करतात. आणि जे गव्हर्नमेंटचा नवीन कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठं पोलीस स्टेशनला यायचं गरज नाही. भावांनी जसं तुमच्या घरी येतात तसंच आमचं जे पोलीस भाऊ देखील आपल्या घरापर्यंत येतील आणि आपल्याला जे काही कष्ट सुख विचारून घेतील आणि आपल्याला जे शक्य आहे ते सर्व आपल्याला मदत करायला प्रयत्नशील राहणारच आहे. आणि प्रयत्न देखील आणि करतो आम्ही चांगलं काम बी करत असतील. कदाचित इकडं तिकडं काय ऐकायला भेटतात म्हणजे पोलिसांचे कुठलं वाईट कृत्य समाजामध्ये ज्या पद्धतीनं सर्व पद्धतीत सर्व टाईपचं लोक असतात. काही लोक वाईट असतात, काही लोक चांगलं असतात. म्हणजे असं एखादी वाईट गोष्टी ऐकायला भेटतात बट भरपूर चांगलं काम करतायत आणि त्या चांगल्या कामाचं देखील तुम्ही रिकग्नाईज करावे असं मी सर्व लोकांना या संदर्भानं सर्व लोकांना मी विनंती आवाहन करतो. मला या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल मी आनंद शर्माजीला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणखीन असं सक्सेसफुल इयर्स अजून खूप सक्सेसफुल इयर्स करावी, अजून मोठा व्हावी असं माझ्याकडनं आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद. आज इंडिया अब तक न्यूज वर्धापनाच्या 23व्या वर्धापनाच्या दिवसानिमित्त आपल्या जळगाव शहराचे SP साहेब, रेड्डी साहेब, आदरणीय आपल्या भंगाळ गोल्डच्या संचालिका सुरेखाताई भंगाळे, केतकीताई गेले आपल्या, आणि आमचे मित्र खरं आनंद कुमार ज्यांना मी शून्यातून पुढे जाताना बघितलेलं आहे. सन्मानी व्यासपीठ समोर बसलेले सर्व बरेच पत्रकार मित्र आलेले आहेत, सर्व पुरस्कारार्थी, काही उद्योजक, सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो. खरं असं पत्रकारविषयी म्हटलं जातं साहेब की हथियार और औजार अपने पास रखे जनाब, हम तो जमानत से जोखवर नहीं कलम से चोट पहुंचाते. मला वाटतं आज समाजात काम करत असताना बऱ्याच वेळेला काही गोष्टीची मीडिया म्हटलं तर उतार चढाव होतो. काही वेळेला चांगल्या गोष्टी येतात, काही वाईट गोष्टी येतात, बऱ्याच वेळेला लोकांची नाराजी येते. पण समाजात एक मीडिया म्हटलं तर एक चौथा आधारस्तंभ म्हटलं जातो आणि हा चौथा आधारस्तंभाचं काम असतं की समाजामध्ये जागरूकता ठेवणं. जिथे कमी तिथे मला वाटतं प्रचार प्रसार कसा होईल
एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर तिला समाजासमोर मांडणं, मला वाटतं हे खरं मीडियाचं काम असतं. आणि या माध्यमातून आनंदने 23 वर्ष एक चांगल्या पद्धतीने आनंदबाईंनी काम केलेलं आहे. म्हणून एकदा आनंदबाई जर जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया शुभेच्छा देत असताना. आणि मी आनंदबाईचा दुसऱ्यादा धन्यवाद देईल की बहीण भावांना एका स्टेजवर मला वाटतं आणण्याचा पहिल्यांदा माझा पण योग आलेला आहे की आज रक्षाबंधन आणि आदिवासी दिवस एक चांगले दोघी दिवस चांगले आहेत. त्याच्याही निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. खरं पुरस्कार मिळणारच आहे, मनःपूर्वक मी अभिनंदन करतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे मी या ताईंचं काम पाहिलेलं आहे. आम्ही त्यांच्या तिथे जाऊन आलेलो आहे की डॉग संदर्भात किती कसं काम करतात. आणि ह्या मावशीचाही आम्ही 2-3 पुरस्कार दिला की ज्यांनी कुठलंही नातं गोतं नसताना एक सामाजिक जबाबदारी माझ्या डोळ्यासमोर जे झालं त्याला मदत करण्याचं. म्हणजे आम्ही बघत असाल तर 15 वर्षाचा 10 वर्षाचा मुलगा कड्यावरती घ्यायला आम्हाला किती त्रास होतो, पण त्या आईने एका लेडीजला एक झोळीसारखं मागे घेऊन मला वाटतं सतत नेली. अशा लोकांचा आपण पुरस्कार देत आहोत. बऱ्याच वेळेला चंद्रशेखर नेवेजी आहेत, त्यांच्या तर किती कार्यक्रमाला आम्ही जातो, गरजू लोकांना ते रोजगार देण्याचं काम करतात. आणि या माध्यमातून सर्वच पुरस्कारार्थींचं मग ते वेस्टेज फूड असेल ते लोकांपर्यंत पोहोचवणं, मग बोधवडचे डॉक्टर असतील, काही जे पेशंट असतील त्या पेशंटला न्याय देण्याची भूमिका असेल, असं आपण सर्वच पद्धतीने मालतं समाजाचं देणं लागतं. म्हणून आपण दायित्व देण्याची समाजाची जबाबदारी आपण करता, म्हणून मी आपलंही मनःपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, खरं पाहिलं असेल तर मी 2 गोष्टीचा उल्लेख करेल. आज खरं आमच्या ताई देशमुख ताईच्या मुलाचं की दोघी मुलं राष्ट्रसेवेमध्ये असं त्यांचं आपण मनोगत ऐकलं. आज आपण बघत असाल की साहेब एका कवीने खूप छान म्हटलं आहे आनंदबाई की फुलांना विचारलं की तुम्हाला कुठे समर्पण व्हायला आवडेल, एखाद्या नेत्याच्या गळ्यामध्ये एखाद्या मंदिरामध्ये, तर त्या फुलांनी असा जबाब दिला नेवेसाहेब की मला एका तिरंगामध्ये लपटून एखाद्या शहीद झालेल्या जवानावरती जर टाकलं तर मला वाटतं खरं समर्पण माझं ते असेल. म्हणजे फुलांनासुद्धा भावना आपल्या राष्ट्राविषयी तिरंगाविषयी असतात. मला वाटतं अशा पद्धतीतून ज्यांनी राष्ट्रसेवेसाठी केलं त्या देशमुखताई की एक मुलगा गेल्यावर एका वेळेला आम्ही नाही म्हणतो की बा आता दुसरा नाही, पण दुसरा मुलगासुद्धा त्यांनी देशाच्या सेवेसाठी पाठवला. मला वाटतं असे लोक आपल्या पुरस्कारार्थी आहेत. म्हणून मला वाटतं संघर्ष आहे आपल्या जीवनामध्ये आणि संघर्ष असला पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार तुम्ही महाभारत आणि रामायण आपण खूप वर्षानुवर्ष ऐकतो आहे मित्रांनो. आणि याचं जर ऐकलं असेल तुम्ही की महाभारतामध्ये सुद्धा पांडवांनी पाहिलं असेल तर सर्व उपभोग पाहिला असेल तर राजभोग जर असेल तर तो सर्व दुर्योधनाने केलेले राज्य, आणि पांडवांना काहीच मिळालं नाही. तुम्ही जरी पांडवाचा इतिहास ऐकला तर पांडवांना सतत दुःख आलं. आणि रामाचं पण तसंच झालेलं आहे. रामालासुद्धा वनवास झाला राज्य करताना, आणि रामाचा इतिहास नाही आहे की त्यांनी कधी राज्य पूर्ण केलं. पण मित्रांनो, ते दोन्ही पूजले गेले. श्रीकृष्ण भगवान आणि राम ज्यांनी संघर्ष जीवनात केला तेच पूजले जातात. आणि या पुरस्कारमधून सुद्धा जे संघर्ष करतात तेच पूजले जातात. नक्कीच अडचणी असतात, पण मला वाटतं अडचणीतून आपण मात करून पुढे जातो. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. खरं NGOच्या माध्यमातून आपण बरेच लोक सेवा देत असताना, काम करत असताना कोणी चांगला म्हणेल कोणी वाईट म्हणेल, त्याच्यापेक्षा माझं कर्तव्य काय, मी माझ्या समाजासाठी काय करू शकलो, मी माझ्या राष्ट्रासाठी काय करू शकलो, मी माझ्या शहरासाठी काय करू शकलो, हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जग जर पाहिलं असेल तर ते आपण कितीही केलं तरी काही ना काही नावं ठेवणारे लोक आपल्याला मिळतीलच. आणि त्यामुळे मला वाटतं आपण सर्वजण एक चांगलं काम करण्याचा एक प्रयत्न करत असतात. आज डॉक्टरांच्या मनोगतामध्ये स्वामी विवेकानंदचा मी उल्लेख ऐकला, आणि मला वाटतं खरं स्वामी विवेकानंदचं असं म्हटलं जातं की त्यांनी ज्या वेळेला गुरु म्हटले की देव आहे, तर स्वामी विवेकानंदला विश्वास बसला नाही. त्यांनी खूप प्रयत्न केला सांगण्याचा, पण त्यांना विश्वास बसलाच नाही. आणि स्वामी विवेकानंद म्हटले की मी देव शोधायला जातो, आणि एक वाक्य की देव शोधायचं गेलो आणि देवाचं झालो. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी काय केलं, चांगले कार्य केले आणि देवाच्या स्वरूपात गेले. म्हणून चांगलं जे कार्य करतो ना त्याला देवापेक्षा कमी उपमा समाज देत नाही. कारण बऱ्याच वेळेला डॉक्टर असेल, समाजात मदत करण्याचा जो हात असतो तो हात मला वाटतं देवापेक्षा त्या मदतीचा हात खूप मोठा असतो. कारण देव कोणी पाहिला नाही, पण देवास्वरूपी मदत करणारा व्यक्ती आम्हाला देवापेक्षा कमी नाही. मला वाटतं हे आपल्या माध्यमातून नक्कीच समाजासमोर चित्र उभं असतं. म्हणून मी आपलं मनःपूर्वक सर्वांचं पुन्हा अभिनंदन करतो की आपण एक समाजात चांगले काम करतात. SP साहेबांनी चांगलं सांगितलं की आज एक प्रेरणा देणारे
तुमच्याकडे पाहून अजून समाजाला एक प्रेरणा मिळणार आहे. अजून काही लोक पुढे येतील किंवा यांचं पुरस्कार मिळाला, यांचं कौतुक झालं, आम्हीसुद्धा चांगलं काम करू शकतो का, हा प्रयत्न मला वाटतं याच्यावर मिळणार आहे. आणि आपलीसुद्धा जबाबदारी वाढली आता की आता समाजाने आपल्याला पुरस्कार दिलेला आहे आणि या माध्यमातून आता अजून आपल्याला डबल काम करायचं आहे की चांगलं काम करत असताना हा समाज आपल्याला डोक्यावर घेऊन फिरतो, तर अजून आम्हाला चांगलं काम करावं लागणार, ही सुद्धा आता आपली डबल जबाबदारी झालेली आहे. म्हणून आपलं सर्वांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आनंदजीचं बी मनोपूर्वक शुभेच्छा देतो. साहेब म्हणतो तो स्टुडिओ मोठा आहे, म्हटलं आता इलेक्शन येत आहे, अभी जुगलबंदी तो सुरू होऊन घेऊ आनंद के स्टुडिओ में. तर मला वाटतं नक्कीच स्टुडिओ मोठा असल्यामुळे नक्कीच फायदा होतो. इलेक्शनमध्ये मला वाटतं त्या माध्यमातून शहरातले प्रश्न, जिल्ह्यातले प्रश्न, समाजाचे प्रश्न संघर्षातून सुटण्यास मदत होऊ शकते. हा सुद्धा मोठा स्टुडिओमधून मदत होऊ शकते. म्हणून मी पुन्हा आनंदजीचं मनोपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना, त्यांचं पूर्ण टीमला की आज 23वा वर्धापन दिवस बनवत आहे आपण. 23 वर्ष म्हणजे आनंदजी एक पूर्ण वेळ गेला आपला. 23 वर्ष म्हणजे खूप काळ असतो आणि एक चांगल्या पद्धतीने गेलेला आहे. म्हणून पुन्हा आपलं मनोपूर्वक शुभेच्छा देतो. असंच आपलं पुढे जावं. नक्कीच आम्हीसुद्धा आपल्या पाठीमागे नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. जिथे जिथे ज्या NGO काम करत असतील, आमच्यासाठी जे काही सेवा असली तर नक्कीच सांगा, आम्हीसुद्धा तनमन धनाने मला वाटतं आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करू. जाताना एकच सांगेल की येणाऱ्या काळामध्ये पावसाळा चालू झालेला आहे. आपल्या उत्तर महाराष्ट्रात कमी पाऊस झालेला आहे. म्हणून सर्वांनी आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी जो संदेश दिला आहे, एक पेड माँ के नाम, सर्वांनी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावण्याचा प्रयत्न करा. ते झाड जगवा. रोपाची कोणाला गरज वाटली तर आम्हाला सांगा, रोपं आम्ही उपलब्ध करून देऊ. पण आपण प्रत्येकाने एक झाड लावून, एक वृक्ष लावून मला वाटतं पर्यावरणासाठी मदत होऊ शकते. जसं आपण आई मुलावरती प्रेम करते तसं वृक्ष आपल्यावरती प्रेम करतात. म्हणून मला वाटतं आपल्या ऑक्सिजनसाठी, सावलीसाठी, फळासाठी आणि पर्यावरणासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावून मला वाटतं आपलं कर्तव्य पार करण्याचा प्रयत्न करायचे सर्वांनी विनंती करतो. आम्हाला इथे बोलवलं, सत्कार केला, बोलण्याची संधी मिळाली म्हणून आयोजकाचा मनोपूर्वक ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम का सूत्र संचालन सरिता खांचने ने बखूबी निभाया और इस पूरे आयोजन के पीछे हमारी मेहनती टीम, जिसने यह साबित कर दिया कि पत्रकारिता सिर्फ सवाल करने की नहीं बल्कि समाज को जोड़ने की भी कला है. अगर आपका साथ रहा तो इंडिया अब तक न्यूज हमेशा ऐसे ही कार्यक्रम करता रहेगा जहां समाज के असली हीरो पहचाने जाएंगे. तो आज की ये सकारात्मक खबर आपको भी याद दिलाएं कि बदलाव सिर्फ बड़े मंचों से नहीं बल्कि छोटी कोशिशों से भी समाज में रोशनी फैलाई जा सकती है. आप देखते रहिए इंडिया अब तक न्यूज, कड़वा लेकिन सच और कभी कभी मीठा भी. जय हिंद. बारिश में सिर्फ भीगिए मत, छूट में भी नहाइए. सुरेश कलेक्शन की मॉनसून सेल में जलगांव छत्रपति शिवाजी नगर में 80 फुटी रोड पर हर दिन खुला है. फैशन में बचत का ये मौका मिस मत कीजिए.